ही आहे नांदेडची सगळ्यात मोठी सगळ्यात जुनी जिल्हा परिषद शाळा। या शाळेचं नाव मल्टीपर्पज शाळा आणि मला आत्ताच इथे कळलं आहे की ही शाळा जिल्हा परिषदेची शाळा महानगरपालिकेला वर्ग करण्यात आलेली आहे। हे सुद्धा चव्हाण साहेबाच्या काळामध्ये झालेले निर्णय आहे आणि आता सांगितले जाते की हा जो पूर्ण परिसर आहे, तुम्ही एकदा परिसर हा बघा। या ठिकाणी असं वाटतंय का की ही शाळा आहे, हे शाळेचं ग्राउंड आहे, सगळीकडे कचरा पसरलेला आहे आणि आता ही जी एवढी मोठी जागा आहे शाळेची, सरकारी शाळेची, ही जागासुद्धा खाजगी बिल्डरला देण्यात येणार आहे असं सांगितलं जातं। तर काय करणार हे शाळेमध्ये आता मुलं आहेत, शिक्षक द्यायचे नाही, पालक म्हणणार की काय बाबा या शाळेमध्ये शिकवायला कोणी नाही, काय करायचं आम्ही इथे टाकून, पालक दुसरीकडे टाकणार पोरांना, मग इथे पोरं कमी झाले का म्हणणार पोरच नाही आहे, चला बंद करा शाळा। अशा करा शाळा बंद करून ह्या ज्या जमिनी हडपण्याचं मी तुम्हाला जे प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवत आहे आणि परिसर बघा, म्हणजे असं शाळा वाटत नाही। लोक इथे येऊन गाड्या काय लावत आहेत, तिथं खाजगी सुलभ शौचालय असल्यासारखं लोक काही हे सगळे प्रकार इथे चाललेले आहेत। तर ही आहे महानगरपालिकेची अवस्था। आता ज्या निवडणुका होणार आहे, तुम्ही तुमच्या प्रत्येक सदस्याला हे विचारलं पाहिजे की हे या शाळा याच्यासाठी निधी येतो, हजारो कोटी रुपयाचा निधी या महानगरपालिकेला मिळतो, तो इथल्या शिक्षकांसाठी शाळांसाठी वापरला पाहिजे। जगभरामध्ये ज्या शाळा आहेत त्या सरकारी शाळा आहेत आणि लोक अमेरिकेमध्ये सुद्धा सरकारी शाळांमध्ये मुलांना पाठवतात। आपण प्रश्न विचारत राहिले तरच ही अवस्था सुधारणार आहे।